पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजीक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेसची सोय। या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत। सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँकची सोय, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची स्वतंत्र किचन व्यवस्था, पार्टी तसेच स्वागत समारंभ, वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध। यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी वीकेंड निवासाची सोय उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। साईनंदन रिसॉर्ट, पंढरपूर सांगोला रोड, खर्डी नजीक, पंढरपूर। संपर्क 9797 97 50 71। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगोल्यात दाखल होताच विधान परिषदेचे माजी आमदार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दीपक साळुंके यांच्या संपर्क कार्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे जेसीबीतून फुलांची उधळण करीत भल्या क्रेनच्या माध्यमातून भला मोठ्या हारानं स्वागत करण्यात आलं। दीपक साळुंके यांनी विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती। पहिल्यांदाच जनतेतून आमदार होण्याचा दीपक साळुंके यांचा प्रयत्न फोल ठरला होता। विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दीपक साळुंके हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती। मात्र अजित पवार गटात त्यांना प्रवेश देण्यास पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी नकार घंटा वाजवल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात होताना दिसून आली। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि दीपक साळुंके यांची राजकारण विरहित मैत्री असल्याचंही म्हटलं जातं। आता दीपक आबांनी ठेवलेल्या या सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून ते नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत का अशी चर्चा होत असतानाच याबाबत बोलताना पहा काय म्हणाले माजी आमदार दीपक साळुंके। सांगोला तालुका म्हणलं की आबाने विकास वेगळा होऊ शकत नाही, काय प्रमुख म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी आमची एक जिव्हाळ्याची स्नेही सन्माननीय जयाभाऊ गोरे यांची नियुक्ती झाली आणि सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकांच्या एक अपेक्षा चांगल्या पद्धतीने उंचावलेल्या आहेत। एक अतिशय कर्तव्यदक्ष आणि अतिशय तरुण वयामध्ये राज्याच्या मंत्रिपदावर काम करण्याची जबाबदारी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्यावर दिली आणि पुन्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदासाठी कोण येणार हा एक उत्सुकतेचा विषय आपल्या जिल्ह्यामध्ये होता। कारण त्यामध्ये जयाभाऊ गोरेंची नियुक्ती झाली आणि साहजिकच जिल्ह्याच्या सगळ्या अपेक्षा त्या उंचावलेल्या आहेत। सांगोला तालुका हा आजपर्यंतच्या काळामध्ये पाण्यासाठी संघर्ष केलेला तालुका आहे आणि बऱ्यापैकी सांगोला तालुक्याला आता टेंबू असेल, म्हैसाळ असेल, निरा उजवा कालवा असेल, त्याचबरोबर आपली बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना, या सगळ्या योजनेची कामं आता सुरू झालेली आहेत। काही पाणी टेंबू म्हैसाळ निरा उजव्याचं अगोदर झाले, टेंबू म्हैसाळचं पाणी पोचलेलं आहे आणि आता या निमित्तानं आमच्या पाण्याची रेग्युलर मागणी, त्याचबरोबर तालुक्यातल्या विकासाची कामं असा सर्वपक्षीय सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि साहजिकच तालुक्यामध्ये पहिल्यांदा येत असताना सगळ्याच पक्षांची मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि जयाभाऊ सारखे एक चांगलं नेतृत्व या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून मिळालेलं आहे। मला निश्चितपणानं खात्री आहे की विकासाची दृष्टी असलेला एक तरुण सहकारी या जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला आहे आणि जिल्ह्याच्या बऱ्यापैकी अपेक्षा पूर्ण होतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याची एक अतिशय जिव्हाळ्याची सहकारी असल्यामुळे निश्चितपणानं आमच्या जिल्ह्याला चांगली मदत होईल अशी अपेक्षा आहे। सांगोला तालुक्याची गेली अनेक 50-60 वर्षापासूनची परंपरा आहे विकास कामाच्या बाबतीमध्ये। आम्ही नेहमीच, मग पूर्वी माझे वडील कैलासवासी काकासाहेब साळुंके असतील, गणपतरावजी देशमुख साहेब असतील, संभाजीराव शेंडे असतील, तीच परंपरा पुढे आता मी असेल, शहाजी बापू असतील, अनेक आमदार साहेब होते त्यावेळेला आणि आता सुद्धा बाबासाहेब असतील, मी, शहाजी बापू, आणि विकास कामामध्ये निवडणुकीपुरतं राजकारण आणि विकास कामामध्ये आम्ही सगळी मंडळी एकत्र कायमच काम करतो हे आमच्या सांगोला तालुक्याचं मोठं वैशिष्ट्य आहे। विधानसभा निवडणुकीवेळी मला एक वेळ संधी द्या, आम्ही दोघांसाठी प्रयत्न केलेले आहेत असं तुम्ही सांगून मैदानात उतरला होता। जयाभाऊ तुमचे मित्र आहेत, माजी खासदार निंबाळकर हे तुमचे चांगले मित्र राहिलेले आहेत। आज या निमित्ताने काही नवीन राजकीय समीकरण उदयास येईल असं वाटतं?
तर आज आहे पालकमंत्र्याचा सत्कार, त्यामुळे राजकीय कार्यक्रम काय हा नाही. पण आज काय राजकारणाच्या विषयावर काय फारशी चर्चा होईल असं मला वाटत नाही. भविष्यामध्ये सांगोला तालुक्यातील अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सत्ताधारी महायुतीची तुम्हाला गरज भासणार आहे. अशा वेळी तुमचे मित्र मंत्री पदावर आहेत, पालकमंत्री आहेत, काय सांगाल तुम्ही बघूया, त्याच्या? आता कार्यकर्त्यांच्या बरोबर विचार विनिमय चर्चा चालू आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये कार्यकर्ते जे सांगतील तशा पद्धतीने निर्णय होईल. पुन्हा अजित पवार गटात जाण्याची चर्चा काही काळ होत आली होती. राजकारणामध्ये चर्चा सगळ्यात चालू असतात, पण तालुक्याच्या लोकांच्या सोयीसाठी, माझ्या कार्यकर्त्यांच्या आणि तालुक्याच्या सोयीसाठी जो निर्णय माझा असेल तो योग्य आणि चांगला असेल एवढंच या निमित्ताने सांगतो.